भारताच्या इतिहासात एक असा योद्धा झाला ज्याने केवळ पर्वत, किल्ले, रणमंडळे जिंकली नाहीत, तर अथांग समुद्रालाही आपल्या सामर्थ्यानं नतमस्तक केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्री आरमार ही केवळ जहाजांची एक तुकडी नव्हती. हा होता स्वराज्याचा समुद्रावरचा इतिहास बदलणारा विजय घोष. तेव्हा परकीय सत्तांचा समुद्रावर मक्तेदारी होती, पण महाराजांनी ओळखलं, ज्याचे समुद्र त्याची सत्ता. आणि अशा विचारातून जन्माला आला मराठा आरमार, हिंदवी स्वराज्याचा पहिला संघटित नौदल. या आरमारात होती 100हून अधिक जहाजे, गुंज आक्रमण नौका, गुराब युद्ध नौका आणि मोठ्या पालांची समुद्री वाघासारखी धावणारी उरलेली रत्ने. महाराजांनी स्वतः किनारपट्टीवर फिरून किल्ल्यांपासून बंदरांपर्यंत सर्व व्यवस्था उभी केली. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग हे केवळ किल्ले नव्हते, ते होते समुद्रातील अभेद्य कवच. अंग्रे, दाभोळकर, मेस्त्री, खलाशी सर्व जाती धर्मातील लोक महाराजांच्या आरमारात सामील झाले. एकच ओळख, मराठा सैनिक. या नौसेनेनं अशक्य ते शक्य केले. पोर्तुगीज, डच, सिद्धी ज्यांनी कधी समुद्रावर विरोध पाहिला नव्हता, ते मराठ्यांच्या आरमारानं थरथर कापू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्ध करून दाखवलं की समुद्रावरचा विजय हा फक्त जहाजांचा खेळ नसतो, तो असतो दिशा, दूरदृष्टी, धैर्य आणि संघटन शक्तीचा संगम. आजही त्या लाटा, त्या लांघलेल्या वाटा मराठा आरमाराची जयघोष करणाऱ्या वाऱ्यांतून आपल्याला एकच संदेश देतात: समुद्र जिंकायचा असेल तर आधी मनातलं भय जिंकावं लागतं.